तीन प्रकारचा विचार आहे तुमच्या आमच्या जवळ, अर्थात तीन प्रकारचा विचार आहे। पहिला विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच करावा, दुसरा विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये तो दुसरा विचार कधीच करू नये, आणि तिसरा विचार आहे तो माणसाच्या आयुष्यामध्ये परत परत करावा। तीन विचार आहेत दादा, लक्षात ठेवा। पहिला विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये एकदाच करावा, फक्त एकदाच करावा। महाराज तुम्हाला कळाला पण तुम्ही सांगू नका, ऐका खरं, बऱ्याच लोकांना कळाला महाराज। अरे पहिला विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये फक्त एकदाच करावा। बाबा कोणता विचार आहे सांगतो कोण? भाऊ पांडुरंग भाऊ नाही सांगताय? पहिला विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये एकदाच करावा, त्या विचाराचं नाव मधुभाऊ, मधुभाऊ पहिला विचार आहे तो माणसाच्या आयुष्यामध्ये एकदाच करावा। कोणता विचार नाही सांग? शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान। पुढं म्हणायचं नाही, उगं टेन्शन यायला लागलं, यायला टेन्शन येण्यापेक्षा मध्येच बंद केलेलं बरं आहे की नाही? म्हणून महाराज हे टेन्शन यासारखीच गोष्ट आहे बरं का। आता ज्याचे झाले ना महाराज त्यांनी मुकड्यानं बसायचं, पण ज्यांचे राहिले ना बापू त्याला आता विलाजच नाही, अवघड काम आहे त्यांचं लईट वाईट परिस्थिती आहे महाराज। एवढी वाईट परिस्थिती आहे तुमच्या गावातलं मला माहित नाही महाराज, पण माझ्या गावातलं सांगतो ऐका, 40चे 45चे नवरदेव एक टरक भरतील बघा। एक किती म्हणतो? एक टरक भरल एवढे माझ्या गावामध्ये 40चे 45चे नवरदेव आहेत बापू। तुमच्या गावात मला माहिती नाही, तुमच्या गावात किती असतील ना? असतील एक ट्रक नाही तर नाही, एक कुलझर तरी भरल ना? का ते कुलझर, कुलझर त्या गाडीचं नाव आहे कडूझर गाडी, म्हणजे कडूझर म्हणजे ते कुलझर गाडी आहे का? अशी अशी एक गाडी तर भरण ना महाराज। अरे कुठे गेले तरी महाराज हेच बोंब आहे हो, लई अवघड काम आहे महाराज। आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, खऱ्या अर्थाने महाराज ज्यांचे राहिले लग्न ते सुद्धा रडायला लागले, आणि ज्यांचे झाले ते सुद्धा रडायला लागले। तुम्ही म्हणसाल महाराज कसं काय? ज्यांचे झाले ते रडायला लागले आणि ज्यांचे राहिले ते सुद्धा रडायला लागले। आम्हाला पटलं नाही महाराज, पटून देतो ऐका, ज्यांचे राहिले ते सुद्धा रडायला लागले, अर्थात ज्यांचे राहिले त्यांना मिळणार म्हणून रडायला लागले, आणि ज्यांचे झाले ना महाराज त्याला आतली कुलपाची कडी लावू लावू महाराज मधल्या घरामध्ये भांडे घासायला लागले म्हणून रडायला लागले। कळतं तुम्हाला? आता इथं किती जण भांडे घासणार आहे मला माहित नाही। विठाला खरं सांगू का, आता इथं जवळजवळ महाराज 25% तरी लोक अर्थात आतून दाराला कडं लावून लावू अर्थात भांडे घासत असतील बघा, कितीतरी लोक असतील महाराज। खरं सांगू का, खोटं बोलणार नाही ऐका, मला सुद्धा माझी बायको मला काल म्हणली होती भांडे घासा, मला म्हणली हो। मी म्हणलं अगं मी कीर्तनकार आहे, मी भागवताचार्य आहे, अगं महाराष्ट्रभर फिरतो, मी तेलंगणामध्ये जातो, कर्नाटकमध्ये जातो, आणि मला भांडे घासा म्हणते तू, तुला काय अक्कल आहे का? त्यावेळेला महाराज ती लईच रागावली। मी तिला म्हणलं तू रागावू नको, अगोदर कपडे धुतो आणि नंतर भांडे घासतो। अवघड आहे, कळालं त्याला, धन्यवाद। विठाला विठाला अंचनाळकर, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो, माझं एवढं बिघडलं नाही, हे तुमचं तुम्हाला सांगितलं, माझं नाही। विठाला विठाला हा पहिला विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये बाबा, किती वेळेस एकदाच करावा। तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्या देवानं 16,108 वेळेला केला, आम्ही 2 वेळेला केला आणि 4 वेळेला केला, तर काय हरकत आहे? तुमच्या देवानं 16,108 वेळेला केला ना, मग आम्ही 2दा करायला काय हरकत आहे का? मी म्हणत असतो बापू 2दा नाही रे, तू 4 वेळेला कर, पण एकीनच तुझे हाडकं उघडे पाडले त्याचा विचार कधीतरी करतो। एकच घरामध्ये बसू दे ना बाबा, एकच घरामध्ये बसू दे ना, दुसरी बसू देईल का? ऐका, हा विनोद नाही दादा, माझ्या तुकोबाराचं प्रमाण देतो। एकदा अर्थात पहिला विचार आपल्या आयुष्यामध्ये 2दा जर केला तर तुकोबारा त्याचं उत्तर देतात, पाप वसे त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी, पाप वसे त्याचे घरी, पहिला
पहिला विचार दोनदा जरी आपण केला तर साहजिकच अर्थात ऐका ना, एक आवडती होती एक नावडती होते. याच्यासाठी प्रसिद्ध उदाहरण आहे, प्रसिद्ध अर्थात कथा आहे. उत्तानपादाची अर्थात कथा आहे ना, त्या उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या, सुरुची आणि अर्थात सुनीती. म्हणून एक आवडती होती आणि एक नावडती होती. पण एका पुरुषानं 2 वेळेला अर्थात पहिला विचार केला तर महाराज सांगतात पाप वशे त्याचे घरी. म्हणून दादा लक्षात ठेवा, एका ब्राह्मणाचं 2 वेळेला लग्न झालं, एक तरुणपणामध्ये एक म्हातारपणामध्ये, 2दा लग्न झालं. आणि म्हणून महाराज ऐका, त्या ब्राह्मण काकानं पहिल्या पत्नीनं म्हणजे नावडत्या पत्नीनं सांगितलं आज पोळा आहे, म्हणले पोळा, म्हणून आज जेवायला अगोदर माझ्याकडे यायचं, नंतर अर्थात तुमच्या आवडतीकडे जायचं. पोळा आहे ना तुमच्याकडे? पोळा आहे ना? आहे ना? पांडुरंग भाऊ, पोळा सण कोणाचा असतो? हा, मोठ्यानं सांगा. एक आवडती एक नावडती. बाबा काय झालं बघा, ऐका, एका वेळेला अर्थात 2 पुरुषाने किंवा एका पुरुषाने 2 वेळेला अर्थात पहिल्या वेळेला पहिला विचार जर आपण केला तर त्याच्या घरी महाराज म्हणतात अरे पाप वशे त्याचे घरी. म्हणून आवडतीनं आणि नावडतीनं दोघीनं सांगितलं महाराज आज माझ्याकडे यायचं, आज माझ्याकडे यायचं, पहिला जेवणाचा मान माझ्याकडे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पण ब्राह्मण काका सायंकाळी 6 वाजता अर्थात घरी आले ना, त्याच वेळेला आवडती बायको खालच्या मजल्यावर राहत होती आणि नावडती दुसऱ्या मजल्यावर राहत होती. ब्राह्मण काका आले आणि वरच्या पत्नीकडे ज्या वेळेला पायऱ्या जिना चढायला निघाले ना त्या वेळेला खालचीनं आवडतीनं पाहिलं, आपलं मालक तर अर्थात वरचीकडे चालले, आपल्या अर्थात त्या ठिकाणी जाऊबळीकडे चाललेत, आपल्या सवतीकडे चाललेत. म्हणून त्या वेळेला खालच्या बाईनं ब्राह्मण काकाचं धोतर धरलं, वर जाऊ दिलं नाही. अर्थात वरची पाहते नेमकं काय लढाई चालली, वरचीनं आले महाराज आणि वरून अर्थात त्याच जे नावडती बायको होती की नाही, जे नावडती बायको, ज्या नावडत्या बायकोनं महाराज वर बाणाची शेंडी धरली. जे वडाताण सुरू झाले बापू सांगू का तुम्हाला, खालची ओढत होती माझ्याकडे जेवायला या, वरची ओढत होती माझ्याकडे जेवायला या. या दोघीच्या वडाताणीमध्ये अर्थात ब्राह्मण काकाचं धोतर खालचीच्या हातामध्ये आणि महाराज वरचीच्या हातामध्ये शेंडी गेली. परिणाम काय झाला? पाप वशे त्याचे घरी. यालाच म्हणतात महाराज एका पुरुषा दोघी नारी आणि पाप वशे त्याचे घरी. म्हणून पहिला विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच करावा. दुसरा विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये तो कधीच करू नये. बघा कधीच करू नये. कोणता विचार आहे? अरे माणसाच्या आयुष्यामध्ये दुसरा विचार भैया कधीच करू नये. बघ कधीच करू नये. कोणता विचार आहे? उदाहरण घ्या. आपल्या जीवनामध्ये एखाद्याचं वाईट करण्याचा विचार आपल्या जीवनात करावा का न करावा? वाईट करण्याचा विचार आपल्या जीवनामध्ये, दुसऱ्याचं वाईट अर्थात दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार आपल्या जीवनामध्ये करावा का न करावा? भैया करावा का न करावा? न करावा. ऐका, तुझं नाव काय? ओमकार. तुझं नाव? हा, विश्वजित. तुला जर अर्थात ओमकारच्या तोंडाला काळं लावायचं असेल, काळं लावायचं असेल तर अगोदर तुझा हात काळा होईल का ओमकारचं तोंड काळं होईल? हा, अगोदर काय काळं होईल? हात काळं होईल. अर्थात अगोदर हात काळा होईल आणि नंतर ओमकारचं तोंड काळं झालं तर होईल. महाराज ऐका, या ओमकारनं आणि अर्थात विश्वजितनं एवढं जरी आज कीर्तनामध्ये ऐकलं आणि आयुष्यभर अर्थात हे वाक्य जरी मनात ठेवलं तरी मला वाटतं याचं आयुष्यात सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. कळतं ना तुम्हाला? अर्थात ऐका, का लावू नये, का करून अर्थात हे करू नये. ऐका, ज्या वेळेला खऱ्या अर्थाने विश्वजितनं ओमकारचा चेहरा काळा करण्याचा किंवा तोंड काळ करण्याचा विचार ज्या वेळेला केला ना त्यावेळेला ओमकारचं तोंड अगोदर काळं होणार नाही दादा, ओमकारचा त्या ठिकाणी अगोदर हात काळा होणार आहे. तसंच आहे बघा, आपण दुसऱ्याचा विचार ज्या वेळेला त्या ठिकाणी महाराज वाईट करतो ना आणि त्याचं वाईट अगोदर होणार नाही, अगोदर वाईट आपलं होईल आणि नंतर दुसऱ्याचं वाईट झाल्याशिवाय होईल का न होईल या पुढचा विचार आहे महाराज. पण महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये दुसऱ्याचं वाईट करण्याचा किंवा दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा हा विचार कधीच करू नये, हा दुसरा विचार आहे. आणि अर्थात तिसरा विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये तो परत परत करावा. कोणता विचार आहे? अभंगाचं प्रथम चरण. सारसर विचार करवट मोठी, सारसर विचार करवट मोठी, सारसर विचार करवट मोठी, सारसर विचार
चिंतने निर्जन संकट दयाचा चिंतने निर्जन संकट दयाचा चिंतने निर्जन संकट पहिला विचार एकदा, दुसरा विचार आयुष्यात कधीच न करावा, आणि तिसरा विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये तो परत परत करावा. कोणता विचार आहे? अरे परत परत करण्यासारखा विचार अनेक आहेत बघा आपल्या आयुष्यामध्ये. परत परत करण्यासारखे विचार माझ्या तुकोबरांनी बरेचसे सांगितले बघा. त्याच्यातला पहिला विचार आहे माणसाच्या आयुष्यामध्ये अर्थात परत परत कोणता करावा. कैमे उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. महाराज सांगतात आपल्या आयुष्यामध्ये माझा उद्धार कधी होईल, मला देवाची प्राप्ती कधी होईल, जगन्या त्या परमात्म्याची अर्थात त्या ठिकाणी मला भेट कधी होईल, किंवा संतांची अर्थात माझ्या जीवनामध्ये कृपा कधी होईल, हा विचार माणसाच्या आयुष्यामध्ये परत परत करावा. सजनो ऐका, खऱ्या अर्थाने एखाद्या वेळेला अर्थात माणसं आपल्याला माणसं भेटतील, माणूस माणसाला भेटेल, पण जगाच्या मालकाची भेट आणि संतांची भेट फार दुर्लभ आहे बघा. ऐका, जगाच्या मालकाची कृपा व्हावी असं वाटत असेल आपल्या जीवनामध्ये भाग्यच असावं लागतं. जगाच्या मालकाची कृपा आपल्यावर व्हावी असं वाटत असेल तर अर्थात भाग्यच असावं लागतं. आणि जगाच्या मालकानं बोलवल्याशिवाय या मंदिरामध्ये सुद्धा माणूस येऊ शकत नाही. याचं कारण आहे अर्थात भाग्याचा उदय तेही जोडी संत महाराज सांगतात अर्थात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपल्या जीवनामध्ये भाग्य असेपर्यंत अर्थात परमार्थ आहे. एकदा भाग्याचा त्या ठिकाणी महाराज लय झाला की माणसाच्या जीवनामध्ये माणूस त्या ठिकाणी माणुसकीला सोडून आणि संतांना सोडून संत विचाराला सोडून बाजूला जातो. याचं कारण आहे आपलं भाग्य असेल तर त्या ठिकाणी महाराज संतांची भेट आणि देवाची भेट होते. अर्थात इथं मला वाटतं तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे बाबा? किती आहे पांडुरंग भाऊ? 2000 लोकसंख्येचं हे गाव आहे. आज कीर्तनाला जास्तीत जास्त बघा 500 लोक असतील बघा, नसतील 500 पण आपण 500 धरू. मला सांगा पांडुरंग पाटील, 500 लोक कीर्तनाला आले म्हणजे 2000 गावाचं लोकसंख्येचं हे गाव आहे, त्याच्यामधले 500 लोक अर्थात कीर्तनाला आले. मला सांगा बाकीचे लोक काय कोयते घेऊन ऊस तोडायला गेले का? कुठे गेले बाबा, कुठे गेले? अरे गावातच आहेत, पण सांगू का गावातच आहेत तरी सुद्धा या मंडपामध्ये येऊ शकत नाहीत. अर्थात मंडपात येण्याकरता जगाच्या मालकाची कृपा असावी लागते. ऐका, एक वाक्य बोलून जातो, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपना तो हर कोई सजाता है, लेकिन हर किसी का सपना मेरे भगवान पूरा नहीं कर सकते. वैसे ही इस धर्म मंडप में आना तो सभी चाहते हैं, लेकिन आता तो वही जिसे मेरे भगवान बुलाते हैं. विठला विठला.